मराठी सिने इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेत आहे. तदेव लग्नम या सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहे. तदेव लग्नम या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लग्न संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्या फुलक्या आणि मजेशीर पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आले आहेत. या चित्रपटात सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत तेजश्रीने तिच्या लग्नावर भाष्य केलं. माझं लग्न मोडल्या दिवसापासून मला पुन्हा लग्न करायचं होतं असं तेजश्री म्हणते. सोबत तिनं लिव्ह इन रिलेशनवरही बोललं आहे. मला लहानपणापासून लग्न करायचं आहे याच मूडमध्ये होते, त्यामुळे मला 25शीत लग्न करायचं होतं असं ती म्हणाली. आजकाल मॅट्रिमोनियल साईटचा वापर डेटिंग ॲपसारखा केला जातो. दोघांना एकट्याला कॉफी शॉपमध्ये का भेटायचं, हो दे की पहिली भेट आईवडिलांसोबत. लग्नापेक्षा लिव्ह इन बरं असं मला कधीच वाटलं नव्हतं. तसं जर तेजश्रीला वाटलं तर आज तेजश्रीचं आयुष्य वेगळं असतं असंही ती म्हणाली. आजकाल जे सिच्युएशनशिप वगैरे सुरू आहे ते खूप वाईट आहे असंही ती म्हणाली. सुबोध भावे आणि तेजश्रीचा हा सिनेमा तदेव लग्न आधुनिक विचारसरणी यात प्रेक्षकांना पाहायला मिळते. अथश्री आणि गायत्री ही दोन परस्पर विरोधी स्वभावाची पात्रे एकमेकांना पहिल्यांदा भेटतात आणि त्यांच्या पहिल्या भेटीतून काही मजेशीर काही भावनिक घटना घडतात. 40शीत लग्न करणाऱ्यांच्या भावविश्वात हा सिनेमा घेऊन जातो. 20 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत आणि लेखक दिग्दर्शक आहेत आनंद दिलीप गोखले. दरम्यान तेजश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर लोकप्रिय अभिनेत्यासोबत ती विवाहबंधनात अडकली होती, पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. आता पुन्हा लग्न करायला ती तयार असल्याचं सांगते. तेजश्रीचा जन्म 2 जून 1988 रोजी झाला असून तिने VG वजे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथून शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तेजश्रीने अनेक मराठी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलेलं आहे. होणारा सुन्मी या घरची ही तिची खूप गाजलेली मालिका. त्यानंतर अगबाई सासूबाई या मालिकेत दिसली. जानवे आणि शुभ्रा या नावाने ती मालिकांमध्ये ओळखली जाते. तेजश्रीचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला आहे. मुंबईजवळील डोंबिवली या उपनगरात ती लहानाची मोठी झाली. कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षात असताना तिला चित्रपटाची ऑफर मिळाली. 2014 मध्ये तिने होणारा सुन्मी या घरची ही मालिका शशांक केतकर सोबत केली होती, पण त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि 2016 मध्ये घटस्फोटही आला. तिने ह्या गोजीरवाण्या घरात या मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. तुझं आणि माझं घर श्रीमंताचं या मालिकेत देखील तिची छोटीशी भूमिका होती. त्यानंतर तिने लेक लाडकी या घरचीमध्ये भूमिका केली. झेंडा चित्रपटामधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. शर्यत, लग्न पहावे करून, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, जजमेंट, असेही एकदा व्हावे अशा विविध मराठी चित्रपटांमध्ये ती दिसली. ती सध्या काय करते मधील तिच्या अभिनयासाठी देखील तिला ओळखलं जातं. सूरनवा ध्यासनवा या रियालिटी शोची ती होस्ट होती. त्यानंतर बबलू बॅचलर सोबत बॉलिवूडमध्ये तिला ब्रेक मिळाला. अगबाई सासूबाईमध्ये शुभ्राच्या भूमिकेत दिसली. सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपल्याला दिसत आहे.